टोटोलॉजी म्हणजे काय? बाय डेफिनेशन अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राइम कंपोनंट. प्राइम कंपोनंट म्हणजे काय? जर मी एक स्टेटमेंट पॅटर्न पाहिला पी अँड क्यू, त्याच्यामध्ये पी आणि क्यू हे झाले काय? प्राइम कंपोनंट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे डिनोटेड बाय टी. डिनोटेड बाय टी स्मॉल लेटर. जर एक्झाम्पल पाहायचं झालं, जर एक्झाम्पल एक सिंपल सांगायचं झालं तर स्टेटमेंट पॅटर्न असेल पी अँड क्यू और निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू ऑलवेज ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी येणार आहे. म्हणजेच ह्याला आपण या स्टेटमेंट पॅटर्नला टोटोलॉजी म्हणू शकतो. ठीक आहे. वाटलं तर हा एक्झाम्पल ट्राय केलं तरी चालेल. आणि ऍट लास्ट जो आपला कॉलम असेल पी और क्यू ट्रूथ टेबल मध्ये, हा असेल ट्रू 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 अँड ट्रू. लक्षात ठेवा यामध्ये 4च रो येणार आहेत, कारण आपल्याकडे इथे 2च कंपोनंट आहेत. सॉरी, आपलं 2च प्राइम कंपोनंट आपल्याकडे आहेत, पी आणि क्यू. यानंतरचा हा निगेशन ऑफ पी आणि हा निगेशन ऑफ क्यू आहे. ठीक आहे. 2⁻² हा फॉर्म्युला लागणार आणि रो येणार नंबर ऑफ रोज. म्हणजे ठीक आहे, हे एक एक्झाम्पल आहे. तर याला काय, हा काय टोटोलॉजी आहे. ठीक आहे. आता सोबतच एक दुसरं एक एक्झाम्पल आपल्याला इथं सोडवायचे आहे, जे काही एक्सरसाइज 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 3, त्यामध्ये फर्स्ट की एक्झामिन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टोटोलॉजी. तर दिलेला क्वेश्चन आहे की पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू और पी. तर काय करू, ट्रूथ टेबल कसा काढू आपण? आता या कंडिशनला तर आपल्याला टोटोलॉजी एक्झामिन करण्यासाठी त्याचा ट्रूथ टेबलच पाहावा लागणार आहे. ठीक आहे. मग प्राइम कंपोनंट पी क्यू, याच्यानंतर काय केलं मी, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये काय करू, मी लेफ्ट टू राईट मूव्ह करतो. लेफ्टला सगळ्यात अगोदर काय पी अँड क्यू, नंतर राईटला काय क्यू और पी. ठीक आहे. एकदा पास झालो की पुन्हा काय करू आपण, पूर्ण स्टेटमेंट एकदा पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू और पी. ठीक आहे. आता पी साठी मला माहिती आहे परत तोच फॉर्म्युला की नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत, 2. ठीक आहे. प्राइम कंपोनंट म्हणून आपण त्याला किती आहे, 2. मग 2⁻² हा फॉर्म्युला लागेल. म्हणजे काय होईल, 2⁻² इज इक्वल्स टू 4 नंबर ऑफ कॉलम्स, सॉरी नंबर ऑफ रोज 4. नंबर ऑफ रोज 4 आहेत. मग पी साठी पहिले काय करू आपण, त्याचे हाफ ट्रू ट्रू फॉल्स. तुम्ही कसं अरेंज केलं तरी चालतं. म्हणजे क्यू कॉलमची जी ऑर्डर आहे ती आपण पी ला दिली तरी चालेल. ठीक आहे. तर आता पहिला आहे पी अँड क्यू कंजंक्शन आहे. कंजंक्शन मध्ये मला माहिती आहे ज्यावेळी फक्त दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील, फक्त आणि फक्त त्याच वेळी येणारा जो पॅटर्न आहे कंपाऊंड स्टेटमेंटचा किंवा ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय असेल, ट्रू, अदरवाइज फॉल्स. किंवा याला अल्टर आपण कसं लक्षात ठेवू शकतो की ज्यावेळेस कंजंक्शन मध्ये ऍटलिस्ट 1 फॉल्स असेल त्यावेळी त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येते. ठीक आहे. याचे अपोजिट डिजेक्शन. आता डिजेक्शन मध्ये काय म्हटलं तरी आपण याचा रूल लिहून देऊ की ट्रू अँड ट्रू. ठीक आहे. आता डिजेक्शन मध्ये काय की ज्यावेळी दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू या फॉल्स असतील, फक्त आणि फक्त त्यावेळी डिजेक्शन फॉल्स येतं, अदरवाइज ट्रू येतं. किंवा अल्टर ज्यावेळी डिजेक्शन मध्ये ऍटलिस्ट 1 ट्रू असेल त्यावेळी डिजेक्शनची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, ट्रू असते. ठीक आहे. हे झाले 2. वाटलं तर इथे लिहून घेऊ एफ और एफ. इक्वल्स टू एफ. ठीक आहे. त्यानंतर लास्ट इम्प्लिकेशन. आता इम्प्लिकेशन मध्ये काय आहे, मला माहिती आहे की ट्रू इफ ट्रू देन फॉल्स हा जर पॅटर्न आला तर फक्त कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येते, अदरवाइज ट्रू असते. मग इथे मी काय करतो, आता कॉलम माझ्याकडे काय पी अँड क्यू, कॉलम आहे नंबर 3 आणि क्यू और पी कॉलम आहे नंबर 4. तुम्ही काय करतो 3 to 4 चेक करायचे मला. कंडिशन काय आहे, ट्रू देन 5. ठीक आहे. इफ ट्रू देन फॉल्स असेल म्हणजे इफ ट्रू देन फॉल्स, आता एकच ट्रू आहे माझ्याकडे
आणि ते पण काय इफ ट्रू देन ट्रू. इफ ट्रू देन फॉल्स असेल तरच फक्त फॉल्स येईल, अदरवाइज ट्रू येईल, म्हणजे इथं असेल ट्रू. ठीक आहे. आता सेकंड केसेस मध्ये पाहिलं, बाकीच्या केसेस मध्ये तर फॉल्स देन, आता इथं फॉल्सची कंडिशन आपल्याकडे नाहीये. ठीक आहे, एकच कंडिशन ट्रू देन फॉल्स इज फॉल्स. सो डायरेक्टली आपण बाकीची व्हॅल्यू काय करू शकतो, ट्रू लिहू शकतो. आणि ज्या अर्थी पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू और पी हा कॉलम मला ऑल व्हॅल्यूज आर ट्रू मिळाले आहेत, त्या अर्थी पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू और पी काय आहे, इज टोटोलॉजी. आणि असा हा प्रॉब्लेम